सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्वच्छतेचा नारा देत शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडे अनेक उपाययोजना आखल्या जातात। यासाठी करोडो रुपयांचा निधीही खर्च केला जातो। एकीकडे केंद्र शासन 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता पंधरवडा राबवतोय, परंतु मूर्तिजापूर शहरातील स्वच्छतेची परिस्थिती पाहिली तर स्वच्छता नेमकी होते तरी कुठे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। मूर्तिजापूर शहराची ओळख ही स्वच्छता दूत कर्मयोगी गाडगे महाराजांच्या नावाने जगभरात प्रसिद्ध आहे। मात्र मूर्तिजापूर शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे। अनेक नाल्या तुंबल्या असून शहरातील विविध चौकात रस्त्यावर कचऱ्यांचे ढीग पाहायला मिळत आहे। नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे। मूर्तिजापूर नगर परिषद अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून घनकचरा संकलन करण्याकरता घंटागाड्यांचे नियोजन करण्यात आले असून याकरता शहरातील स्टेशन विभाग एका कंत्राटदारास कचरा संकलनाचा कंत्राटही देण्यात आलेला आहे। कचरा संकलनाकरता अंदाजे प्रतिदिवस 40,000 रुपये शासनाच्या वतीने खर्च केला जातो। मात्र शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात। मग स्वच्छता कसली याचे जिवंत उदाहरण म्हणजे जुनी वस्ती स्थित असलेल्या सुभाषचंद्र बोस चौक काळागोटा येथे 22 सप्टेंबर रोजी रविवारी संतप्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। जुनी वस्तीतील सुभाषचंद्र बोस चौक काळागोटा परिसरात श्री स्वामी समर्थ मंदिर, रेणुका माता मंदिर, जैन मंदिर आदी धार्मिक प्रार्थना मंदिर असून या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची गर्दी असते। मात्र गेल्या 4 ते 5 दिवसापासून या चौकात कचरा संकलनाकरता गाडी आली नसल्याने येथील सुभाषचंद्र बोस यांच्या फोटो समोरच मोठ्या प्रमाणात काही नागरिकांनी कचरा टाकल्याने एक प्रकारे ही महापुरुषाची अवहेलना करणे नव्हे का असा संताप्त सवाल नागरिकांनी केला आहे। एवढेच नव्हे तर काही नागरिक या रस्त्यावर कचऱ्यासह मांसाचे तुकडे टाकत असल्याने भाविकांकडून मोठा रोष नगर परिषद प्रशासनावर व्यक्त केला जात आहे। मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्तीतील काळागोटा चौकात मूर्तिजापूर नगर परिषद किंवा भारत सरकार द्वारा स्वच्छ अभियान चालू आहे आणि अशा असताना इथं भर चौकात कचरा टाकला जाते आणि दुरून दुरून लेकून मांस मच्छ्या वगैरे सगळे इथं आणून टाकतात, कचरा करतात। त्याच्यामुळे परिसरातील लोकांना दुर्गंधीचा वास सोसावा लागते। अनेक वेळेस नगर परिषदेलाही निवेदन दिले आहे पण त्याचा काही उपयोग झाला नाही। कचरा 2-2, 3-3 दिवस तसाच पडलेला असते। या प्रकरणामध्ये कचरा ठेकेदार किंवा प्रशासन यांची मिलीभगत आहे। मी माझ्या माहिती काढल्याप्रमाणे 40,000 रुपये रोज कचरा उचलण्यासाठी दिला जातो। 2-2, 3-3 दिवस हे कचरा उचलत नाही, त्याच्यामुळे 40,000 रुपये या ठेकेदार आणि नगर प्रशासनाच्या खिशात जातात। रोज कचरा गावात कचरा गाड्या किती आहेत याचा कोणी प्रशासन किंवा ठेकेदार किंवा कोणी पदाधिकारी याची हे करत नाही, शहानिशा नाही करत की गावात किती गाड्या चालू आहेत। माझ्या माहितीप्रमाणे फक्त 5 ते 7 गाड्या चालू आहेत। सगळ्याला ते त्याला QR कोड दिलेला आहे। कोणतं QR कोड इथं स्कॅन होतंय, एकही स्कॅन नाही होत इथं। हा सगळा भ्रष्टाचार होऊन आला आणि याली इथलं प्रशासन ठेकेदार मिलीभगत आहे, हा माझा आरोप आहे त्यांच्यावर। जागर जनस्थान करता कॅमेरामन श्याम वाळस्कर सह चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला।